डिजिटल भानगड. ज्या हाताने पेन्सिलच्या टोकाने 5-5 वर्ष कागदावर स्वप्न रेखाटली, त्याच हातांनी आज स्वतःच्या भविष्याची राख होताना पाहिली आहे. स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करून सरकारने फक्त नोकरीची संधी हिरावलेली नाही, तर ग्रामीण भागातील त्या सामान्य कुटुंबाचा कणा मोडलाय, ज्यांनी पोट मारून आपल्या पोराला शॉर्ट हँडच्या क्लासला घातलं होतं. ज्या मंत्रालयात साधा प्रिंटर चालवण्यासाठी दोनदा नारळ फोडावा लागतो, त्या ठिकाणी तुम्ही एआयच्या गप्पा मारतायत. साहेबांचे शब्द कागदावर उतरवणाऱ्या लघुलेखकाची लेखणी तुम्ही एका झटक्यात मोडली. पण लक्षात ठेवा, जेव्हा याच तरुणांचा संताप रस्त्यावर उतरेल, तेव्हा त्यांच्या संघर्षाची शॉर्ट हँड वाचायला तुमच्याकडे कोणी उरणार नाही. खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारचे कान टोचलेत खरे, पण बधीर झालेल्या शासनाला हजारो तरुणांच्या आयुष्याचा हा आक्रोश ऐकू येईल का? पद भरण्याऐवजी ते मृत घोषित करणारा हा महाराष्ट्र धर्म आहे की बेरोजगारीचा अघोरी प्रयोग? डिजिटल इंडियाच्या नावाखाली तरुणांच्या रोजगारावर चालवलेला हा बुलडोझर थांबवणार की नाही? बघा फक्त बघा, सत्तेच्या मस्तीत धोरण आखणाऱ्यांनी केलेली ही एक बघा सत्तेच्या मस्तीत धोरण आखणाऱ्यांनी केलेली ही एक भयानक चूक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनामध्ये सध्या एका नव्या विषयानं धुमाकूळ घातलाय आणि तो म्हणजे स्टेनोग्राफर म्हणजेच लघुलेखक हे पद मृत घोषित करण्याचा सरकारचा निर्णय. बरं, हे ऐकल्यावर पहिली प्रतिक्रिया काय येते? अरे वा, सरकारला अखेर कळलं की आपण 2026 मध्ये आहोत. पण दुसरीकडे जेव्हा आपण त्या हजारो तरुणांकडे पाहतो जे 5-5 वर्ष पेन्सिल टोकदार करून कागदावर किडे काढतात, म्हणजेच शॉर्ट हँडची प्रॅक्टिस करत बसलेले असतात, तेव्हा मात्र हसावं की रडावं हेच कळत नाही. सर्वात आधी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. सरकारला असं वाटतं की ज्या वेगाने ते स्वतः काम करतात, तो वेग पकडण्यासाठी आता स्टेनोग्राफरची गरज उरलेली नाही. का? कारण कदाचित एआय आलंय म्हणून. पण सरकार विसरतंय की ज्या सरकारी कार्यालयात साधा प्रिंटर चालू करण्यासाठी दोनदा नारळ फोडावा लागतो, त्या ठिकाणी एआय वापरणं म्हणजे बैलगाडीला टर्बो इंजिन लावल्यासारखं आहे. स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करून तुम्ही फक्त पद रद्द केलं नाही, तर त्या लाखो गिटकिटा काढणाऱ्या हातांची स्वप्न डिलीट करून टाकलेली आहेत. आता वळूया आपल्या लाडक्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे. त्यांनी म्हटलंय, हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्य जोडून ते सुरू ठेवावं. ताई, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, पण सरकारला कौशल्य जोडणं माहीत असतं तर त्यांनी आजवर कितीतरी मृत झालेल्या योजनांमध्ये जीव ओतला नसता का? ग्रामीण भागातील पोरगा शहरात येतो, भाड्याने खोली घेतो, मेसचं डब्याचं जेवण जेवतो आणि कचकच आवाज करत ती स्टेनोग्राफीची मशीन वाजवत बसतो. त्याला वाटतं साहेब बोलतील आणि आपण ते कोडिंग मध्ये लिहू. पण सरकारनं साहेबांनाच मुकं केलं की काय अशी शंका येते. कारण जर साहेब बोलणारच नसतील तर लिहिणार तरी कोण? गंमत बघा मंडळी, एमपीएससी नावाचा जो प्रकार आहे तो म्हणजे अतिथी देवो भव सारखा झालेला आहे. कधी येईल आणि कधी जाईल याचा पत्ता नसतो. पोरांनी 5 वर्ष शॉर्ट हँडचे क्लास लावले, वयाची मर्यादा संपत आली आणि आता सरकार म्हणतंय की सॉरी बॉस, हे पद आता कृतीतलावर नामशेष झालंय. हे कसं झालं माहितीये? जर एखाद्या लग्नात जेवणावळीची तयारी पूर्ण झाली, पंगत बसली आणि अचानक अनाउन्समेंट झाली की जेवण कॅन्सल. आता आपण सगळे डिजिटल फोटो बघून पोट भरूया, अशा पद्धतीची ही गंमत आहे. विद्यार्थ्यांचा संताप तर अगदी जेन्युइन आहे. ग्रामीण भागात स्टेनो होणं म्हणजे मानाचं पान मिळाल्यासारखं असतं. पण सरकारला वाटतं की आता सगळ्यांना युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर बनायचंय. जर स्टेनोग्राफरची पद रद्द केली तर मंत्रालयातल्या त्या फायलींवरच्या टिप्पण्या कोण लिहिणार? की आता मंत्री महोदय स्वतः चॅट जीपीटीचा वापर करून आदेश देणार? हे एआय जरा बदलीची ऑर्डर काढ बरं. असं जर झालं तर अर्धा महाराष्ट्र डेप्युटेशनवर फिरेल. सुप्रियाताई म्हणतात तसं या पदाला आधुनिक बनवा. पण आपल्याकडे आधुनिकचा अर्थ फक्त कॉम्प्युटर एवढाच असतो. ज्या सिस्टीम मध्ये विंडोज 18 असूनही धक्के खात चालतंय, त्या ठिकाणी तुम्ही हायटेक स्किलच्या गप्पा मारताय. सरकारचं लॉजिक तरी बघा ना. बेरोजगार वाढतायत म्हणून काय झालं? आपण पद कमी करू. म्हणजे स्पर्धाच उरणार नाही. ना रहेगा बास और ना बजेगी बासरी. भरती करायची नाही हे ठरवूनच आलेलं सरकार जेव्हा अशा घोषणा करतं, तेव्हा असं वाटतं की हे डिजिटल इंडिया नाही, तर बेरोजगार इंडिया बनवण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांचं काय? जे म्हणतात
की आता दुसरी फील्ड निवडता येत नाही. खरंच आहे ना? ज्याने आयुष्यभर वेगाने ऐकण्याची आणि लिहिण्याची सवय लावून घेतली, त्याला तुम्ही आता काय सांगणार? जा आणि Zomatoची डिलिव्हरी कर, की शेतात जाऊन शॉर्ट हँडमध्ये पेरणी कर. सरकारी धोरण म्हणजे जणू काही एखादी जुनी गाडी आहे, जिचा ब्रेक लागत नाही आणि क्लच काम करत नाही, पण ड्रायव्हर मात्र स्टायलिश गॉगल लावून बसलाय. प्रशासकीय कॉन्स्टिपेशन आहे. निर्णय घेताना कोणाला विचारलं? कोणत्या तज्ञाने सांगितलं, की आता साहेबांचे शब्द टिपण्याची गरज नाही? कदाचित सरकारला भीती वाटते, की जर स्टेनोग्राफरने सगळं इमानाने लिहून घेतलं, तर उद्या त्यांचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर येतील. म्हणून मग काटाही काढून टाका, अशी ही रणनीती तर नाही ना? अहो सरकार, थोडी तरी शरम वाटू द्या. तरुण रस्त्यावर उतरण्याच्या धमक्या देत आहेत. जर हे स्टेनो पोरं खरंच रस्त्यावर उतरले, तर तुमच्या विरोधातले घोषणांचे शॉर्ट हँड वाचायला सुद्धा तुम्हाला स्टेनोच लागणार आहे. सुप्रिया सुळेंनी दिलेला सल्ला ऐकला तर तुमचं भलं होईल. नाहीतर पुढच्या निवडणुकीत जनता तुमचं बजेट आणि पद दोन्ही मृत घोषित केल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हे सरकार म्हणजे असं सॉफ्टवेअर आहे ज्याला रोज अपडेट लागतं, पण तरीही ते कायम हँग असतं. स्टेनोग्राफर पद रद्द करणं ही फक्त सुरुवात आहे. उद्या म्हणतील की शाळा सुद्धा मृत घोषित करा, कारण मुलं आता मोबाईलवरच शिकतायत. तरुणांच्या आयुष्याशी खेळणं थांबवा, नाहीतर हे तरुण तुमच्या सत्तेची स्टेनोग्राफी अशा पद्धतीने लिहितील की तुम्हाला ती आयुष्यभर उकलता येणार नाहीत. बरोबर की नाही मंडळी? शेवटी प्रश्न एका स्टेनोग्राफर पदाचा नाही, तर त्यामागे असणाऱ्या हजारो कुटुंबांच्या अढळ विश्वासाचा आहे. ग्रामीण भागातून आलेला एखादा तरुण जेव्हा शहरातल्या छोट्याशा खोलीत बसून रात्रंदिवस त्या मशिनीवर बोटं झिजवतो, कागदावर रेघोट्या ओढतो, तेव्हा त्याच्या मनात फक्त सरकारी नोकरी नसते, तर आपल्या म्हाताऱ्या आईबापांच्या कष्टाचं चीज करण्याची जिद्द असते. आज सरकारने फक्त एका फतव्यानं हे पद मृत घोषित केलं, पण त्यासोबतच त्या तरुणांच्या कित्येक वर्षांच्या मेहनतीचाही गळा घोटलाय. 5-5 वर्ष ज्या परीक्षेसाठी डोळ्यात तेल घालून अभ्यास केला, ती परीक्षाच आता अस्तित्वात नाही. हे ऐकल्यावर त्या मुलाच्या मनावर काय बितत असेल, याची कल्पना एसी कॅबिनमध्ये बसणाऱ्या साहेबांना कधीच येणार नाही. सुप्रिया सुळेंनी मांडलेली कैफियत ही फक्त राजकीय टीका नाही, तर ती एका पिढीची हतबलता आहे. तंत्रज्ञान हवंय, प्रगती हवी आहे, पण माणसांना मारून केलेली प्रगती काय कामाची? हाताला काम देण्याऐवजी आहे ती संधी हिरावून घेणं, हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे? जर हे पद कालबाह्य झालं होतं, तर पोरांना आधी का सांगितलं नाही? त्यांचे 5 मौल्यवान वर्ष का वाया घालवलेत? आज ज्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जो राग आहे, त्याचं रूपांतर उद्या जन आक्रोशात व्हायला वेळ लागणार नाही. सरकारने वेळीच शहाणपण दाखवून या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा डिजिटल महाराष्ट्र घडवताना तो बेरोजगार तरुणांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल. तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून कोणातच राज्य प्रगती करू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. या उमेदवारांचं भविष्य अंधारात लोटू नका. बाकी मंडळी, सरकारनं घेतलेल्या या निर्णयासंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड